शिवजी बोलता बोलता काय करतात, पार्वतीने विचारलं कोणाचं ध्यान लावताय, तो उत्तर संपत होतं, पण शिवजी गेट्स इन टू मूड आणि कृष्णांची एक कथा सांगायला चालू करतात. म्हणतात 28 युगांपूर्वी, 28 द्वापार युगांपूर्वी एक जेव्हा कृष्ण पृथ्वीवर आले होते, तर कृष्ण वृंदावनातनं मथुरेतनं द्वारकेला गेले. या वेळेच्या कृष्णांच्या लीलामध्ये राधाराणी कधी द्वारकेला गेली नव्हती. 28 युगांच्या पूर्वीच्या लीलेमध्ये राधाराणी कृष्णांना भेटायला द्वारकेला जाते. आणि अनेक वर्षानंतर ते एकमेकांना भेटत असतात. सडनली राधाराणी अँड कृष्णा नॉट जस्ट लाइक मैन और वुमेन और बॉय एंड गर्ल, देयर रिलेशन इज प्योरली स्पिरिचुअल इन नेचर. हमने कुछ सेशंस पहले वहां पे डिस्कस किया था. सो राधाराणी येत आहे, कृष्ण एवढे आनंदित होतात, तिला बोलवतात, अगदी बाजूला शेजारी बसवतात. बरेच वर्षांनी भेटत असतात. आणि तेवढ्यात रुक्मिणीजी तिथे येते महालामध्ये आणि ती पाहते की अरे भगवंतांनी राधाराणीला एवढ्या जवळ का बसवलंय, मी त्यांची पत्नी आहे, इथे द्वारका आहे, हे काय वृंदावन नव्हे, हिअर आय एम हिज वाईफ अँड व्हाय दिस अनदर लेडी. ऑल्दो शी न्यू, राधाराणी पण महान भक्त आहे, पण भगवंत कधी कधी भगवंतांना काही लीला करून घ्यायचे असतात, त्यामुळे भगवंत असे भक्तांकडून वागवून, जसं अर्जुन कधीच भ्रमात जाऊ शकत नाही, पण भगवंत काही काळापुरते अर्जुनला भ्रमात पाडतात जेणेकरून भगवद्गीता बोलली जाऊ शकते. तर रुक्मिणीच्या मनात कधी तसा द्वेष मत्सर होणार नाहीये, पण देन सम थिंग्स हॅव टू बी हॅपन. काही वस्तू घडून यायच्या असतात, म्हणून रुक्मिणीच्या मनात येतं अरे भगवंता माझे पती आहेत, तिने राधाराणीला दुसऱ्या बाईला आपल्या एवढ्या जवळ का बसवलं. आणि रागवून रुक्मिणी निघून जाते दिंडीरवन वनामध्ये. दिंडीरवन आजचं पंढरपूर आहे, पण त्याचं खरं वैदिक संस्कृत भाषेमध्ये नाव दिंडीरवन पण आहे. पूर्वी दिंडीरवन होतं नाव, आजही आहे. तर तिथे जाऊन बसते आणि रुक्मिणी दिंडीरवनला काय ते एक त्याचं कारण असं पण सांगू शकतो की रुक्मिणीचं घर किंवा आपण म्हणू माहेर, हिंदी में मैका कहते हैं, मैका, इंग्लिश में काय शब्दच नाही. तिथे लग्न होतच नाहीत किंवा होतात तर टिकत नाही, जे काय असेल ते, पण हिंदी मराठीमध्ये माहेर मैका. सो कधी कधी अशा बायका रुसल्या की माहेरी जातात. तुम्हाला जो अनुभव नाही येईल हळूहळू. तर रुक्मिणीचं माहेर महाराष्ट्र आहे. रुक्मिणी रुसून राधाराणीला बाजूला बसवलं म्हणून निघाली द्वारकेतनं बाहेर. रुक्मिणी गेल्यावर भगवंतांना हे असं कलियुगात नाही, भौतिक जगात होत असते, कधी कधी असे माताजी म्हणजे स्त्रिया जातात माहेरी लागून आणि 2, 4, 5, 10, 15 दिवसांनी थोडासा राग शांत झाला लोकांचा किंवा प्रभूजींना जावं लागतंय तिला परत घेऊन यायला. हरे कृष्ण असं होत असतंय. तुम्ही 10-15 वर्षांतर मला भेटायला तेव्हा तुम्ही अनुभव सांगत होता ते. एनिवे, सो असं होत असतंय. सो कृष्ण ऑल्सो लेफ्ट द्वारका रुक्मिणीला शोधायला. आता बघा हे भगवंतांच्या लीला म्हणतो. आता कृष्णाला माहित नाही रुक्मिणी कुठे शोधायची काय गरज आहे. तसं प्रभू रामांना माहित नाही की सीतेला रावणाने पळवून नेलंय, माहिती होतं, पण दॅट इज कॉल्ड एज लीला. भगवान कॅन डू, ही नोज एट द सेम टाइम ही एक्चुअली डजंट नो. अभी हम तो ऐसे नहीं कर सकते ना. हाँ समजा ओके, हा मोबाईलचा मॉडेल कोणता आहे, एक तर मला माहिती आहे किंवा एक तर मला माहित नाही आहे. मला माहिती आहे पण आणि नाही पण असं होऊ शकत नाही. हा बट कृष्ण कॅन डू, देअरफॉर इज सुप्रीमली पॉवरफुल. कृष्ण नोज एंड ऑल्सो डजंट नो. हाँ देयरफॉर ही सुप्रीमली पावरफुल. सो भगवान को मालूम है रुक्मिणी कहाँ है, पर मालूम नहीं भी है. हाँ ऐसा कैसे हो सकता है, भगवान को हो सकता है, हमको नहीं हो सकता. हाँ भगवान को हो सकता है. तो भगवान तर निघाले रुक्मिणीला शोधायला, फिरत होते भारतभर. हा फिरता फिरता ते शेवटी आले दिंडीरवनला, पण रुक्मिणी अजून रागवलेली आहे. म्हणून तुम्ही पहा सगळ्या भारतभरच्या मंदिरामध्ये राधाकृष्ण सीताराम हे एकत्र असतात ना देवाऱ्यात. पण तुम्ही कोण गेलाय पंढरपूरला, हा तिथे कृष्णांचं जे विठ्ठलांचा वेगळा देवार आहे आणि रुक्मिणी आणि राधाराणीचा वेगळा देवार आहे. कारण का रुक्मिणी अजून रुसलेली आहे. हा एका देवाऱ्यात यायला तयार नाही आहे, कारण का राधाराणीला जवळ बसवलं होतं. हा तर म्हणून पंढरपूरला असं विशेष आहे. पण तिथे आले आणि जेव्हा रुक्मिणीला शोधायला आले त्याच वेळी, म्हणजे भगवंत म्हटलं ना एका वेळी अनेक कार्य करतात, त्याच वेळी त्यांनी पुंडरिकाला, हा खरं त्याचं नाव पुंडरीक आहे टेक्निकल पण संस्कृतमध्ये, पण हा म्हणजे मराठीत ते पुंडलिक केलेलं आहे. हां पण तो टेक्निकल आहे, त्याचा अपभ्रंश झालेला आहे पुंडलिक म्हणून. सो पुंडरिकाला शोधलं तर मग पार्वतीने प्रश्न विचारला की
त्या जागेला दिंडीरवन का म्हणतात? आणि खरं पंढरपूरला लोहदंड क्षेत्र पण म्हणतात. थोडंसं टेक्निकल नवीन नवीन माहिती असेल. दिंडीरवन पण म्हणतात आणि लोहदंड क्षेत्र पण. तर शिवजी म्हणायला लागले की पूर्वी दिंडीरव, दिंडीरवन नाही, दिंडीरव, दिंडीरव, DINDIRAV, दिंडीरव नावाचा एक फार भयंकर असुरी वृत्तीचा असुर होता. त्यांनी सगळ्या जगाला त्राही त्राही त्रास काय म्हणूया त्रस्त करून ठेवलं होतं. टू फॉल द 14 प्लॅनेट, देवता लोक, ब्रह्मलोक, नारक लोक, सगळ्या लोकांना. आणि सगळे देवता लोक गेले भगवंतांकडे, बाबा या दिंडीरवांना खतम करा. सगळ्या 14 लोकांना त्रस्त करून ठेवलेलं आहे. तर भगवंत म्हटले घाबरू नका, मी मल्लिकार्जुनच्या रूपामध्ये येणार आहे. मग भगवंत अनेक अवतार घेतात. म्हणतात ना, जेवढ्या समुद्रात लाटा आहेत, समुद्रात किती लाटा आहेत कोणी सांगू शकत नाही, तेवढे खरं भगवंतांचे अवतार आहेत. आता हा मल्लिकार्जुन अवतार आहे. मी काय सांगतो हे सगळं तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. कधी पंढरपूरला जाल ना, आजही पंढरपूरला हे सगळी ठिकाणं आहेत. लोक फक्त विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि जातात, कारण त्यांना ही कथा एवढ्या माहीत नसते बऱ्याचशा लोकांना. आज मल्लिकार्जुन मंदिर आहे. हां, हे सगळी मंदिरं तिथे आहेत. गदा क्षेत्र आहे, पुढे सांगू गदाचं काय आहे. ऑल दिस स्मॉल टेम्पल्स आर स्टील प्रेझेंट इन पंढरपूर. अँड विथ दिस स्टोरी इन माइंड वी कॅन गो अँड टेक दर्शन ऑफ ऑल ऑफ देम. हां, तर आज ते आहे. तर पार्वती म्हणते हो लगेच, हे कोण मल्लिकार्जुन? हे मल्लिकार्जुन अवतार कोण होणार आहेत जे दिंडीरवला मारणार आहेत? तर शिवजी म्हणतात थांबा थांबा सांगतो. म्हणतात खूप पूर्वी, होणार आहेत नाही, झाले होते, सॉरी. खूप पूर्वी श्रीचंद्र नावाचा एक राजा होता. आणि तो हिमालयात गेला हजारो वर्ष तपस्या करायला. आणि त्याने हजारो वर्ष तपस्या केली. तो राजा खूप चांगला, सज्जन, काय म्हणूया सत्यवादी वगैरे सगळे सर्व सद्गुण संपन्न तो राजा होता. तपस्या केली 100 दिव्य वर्ष. शिवजी स्वतः तेथे आले आणि शिवजी प्रसन्न झाले होते. तो श्रीचंद्र म्हटला मला असा आशीर्वाद द्यावा की मला खूप शक्तिशाली, खूप हुशार, तुमच्यासारखा किंवा नारायणसारखा पुत्र व्हावा. श्री म्हणले तथास्तु, हुशार, शक्तिशाली, नारायणसारखा पुत्र तुम्हाला होईल. ते श्रीचंद्र परत आपल्या राज्यात आले आणि कालांतराने त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी ते नाव ठेवलं मल्लिकार्जुन. तो पण पॉवरफुल राजा होता, भगवंतांचा अंश अवतार होता मल्लिकार्जुन. तर एक दिवस तो शिकार करायला बाहेर पडला होता आणि दिंडीरवन वनात तो आला, कारण का तिथे दिंडीरव नावाचा राक्षस राहत होता. आणि मल्लिकार्जुन आणि दिंडीरवचं युद्ध चालू झालं. 1000 वर्ष ते युद्ध चाललं आणि शेवटी भगवंतांनी लोहदंड नावाची गदा हातात घेतली, लोहदंड, आणि त्या दिंडीरवच्या डोक्यावर मारली. तर डोकं फुटलं आणि तो मरून पडला. म्हणून पंढरपूरला एक काय म्हणतात, दिंडीरवन म्हणतात, दुसरं काय म्हणतात, लोहदंड क्षेत्र पण म्हणतात. हे पंढरपूरची नाव आहेत, कारण का लोहदंडाने तिथे मारलं होतं. आणि संबोध जो दिंडीरवनी मरताना हरी हरी भगवंतांचं नाव घेतलं. मृत्यूजयी भगवंताचं नाव घेणं हे आपल्या जीवनाचा ध्येय आहे. आणि जसं त्यांनी घेतलं हरी हरी, भगवान हरी धावत आले आणि त्यांनी त्या दिंडीरवला आलिंगन दिलं. म्हणजे तू आता शुद्ध झालेला आहे. नो यू आर फिट टू गो टू बॅक टू गॉड. भगवत धामात जाण्यास तू फिट आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे भगवंत म्हटले, कारण का तू हरीचं नाव घेतलेलं आहे मृत्यूच्या वेळी. तुला काय पाहिजे ते आशीर्वाद माग. आता खरोखर विचार करा, तुम्ही इथे बसलेले आहात. इफ आपल्यासमोर भगवंत काय येत नाहीत, कारण का भगवंत आपल्यासमोर आपण वेळासारखे काही मागायला सुटू, पैसे द्या, ही गर्लफ्रेंड द्या, ती गर्लफ्रेंड द्या, मला अभ्यास न करता डिग्री मिळू द्या, समथिंग असलं काहीतरी बोगस वस्तू मागू भगवंतांना. म्हणून भगवंत आपल्यासमोर येत पण नाहीत. माहिती आहे, युजलेस काहीतरी हा मागत बसतात, चॅप्टर कुठला. पण त्या दिंडीरव भले काय झालं होतं, भगवंतांच्या मल्लिकार्जुनचा स्पर्श झाला होता मृत्यूचा, म्हणून तो शुद्ध झाला होता. भगवंतांचा कशाही स्पर्श झाला, भगवंत जेव्हा मारतात ना तेव्हा ती पण कृपा आहे. त्यांच्या मारताना स्पर्शामुळे ही बिकम्स प्युअर, राक्षस बिकम्स प्युअर. सो त्यांनी काय आशीर्वाद मागितले, ते म्हटले बघा मला या लोहदंडामुळे मृत्यू आलेला आहे. तो असं नाही म्हटला तर मी मेलो मला परत जिवंत करा, ही एक्सेप्टेड, मेमर घेऊ. पण या लोहदंड गदामुळे मला मृत्यू आलाय, तर इथे मला ह्या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र म्हणा.
आणि गदा इथे पडलेली आहे म्हणून त्याला गदा तीर्थ म्हणा. आणि जो कोण येऊन पुढे या गदेला आलिंगन देईल त्यालाही मुक्ती मिळू द्या. तो आज पंढरपुर में जाओगे ना, ये सब हिसाब से आप देखो, वहां पे गदा का भी मंदिर है. थोड़ा इधर उधर है, कुछ पास में, कुछ थोड़ा बाहर 1-2 किलोमीटर, हाँ 2-4 किलोमीटर इधर उधर सब हाँ स्थान है पंढरपुर में, पर लोगों को ज्यादा मालूम नहीं. कुछ कुछ लोग जाते हैं. मल्लिकार्जुन मंदिर आहे. हाँ आणि तुम्ही शिवजी इथे क्षेत्रपाल म्हणून राहा, त्यांचे एक ते नाव आहे. तर आणि या तीर्थाला सूर्यतीर्थ म्हणा. आणि हे जे वन आहे ह्याला कायमचं माझ्या नावामागे दिंडीरवन म्हणून म्हणा. हा आणि पुढे ते म्हटले की भगवंत हा माझा एक शेवटची प्रार्थना आहे की तुम्ही या वनामध्ये कायमचं राहा, यू स्टे हिअर ऑलवेज. आणि जो कोण तुम्हाला येऊन दर्शन घेईल त्यालाही तुमची कृपा मिळू जातं. भगवंत म्हटले यस. वरचे तर नाव बिव दिले, गदाचं मंदिर हे सगळं झालंच, मल्लिकार्जुन मंदिर वगैरे. हा पण भगवंत म्हटले मी इथे येऊन आत्ता राहणार नाहीये, पण काही दिवसातच लवकर इथे येऊन मी कायमचं राहीन. आणि तो निघून गेले. मग त्याच प्रकारे 28 युगांपूर्वी, या 5000 वर्षापूर्वी भगवंत आले तेव्हा नव्हे, 28 द्वापर युगांपूर्वी जेव्हा भगवंत आले होते कृष्ण रुक्मिणी, तेव्हा रुक्मिणीला शोधायला जेव्हा भगवंत कुठे पोचले, या वनात पोचले, दिंडीर वनामध्ये. रुक्मिणी तिथे राहत होती. आणि तेव्हाच नंतर ते त्यांचे एक दुसरे भक्त होते पुंडरीक, त्यांना भेटले आणि पुंडरीकनेही तोच आशीर्वाद मागितला की तुम्ही इथे कायमचे राहा. आणि तेव्हापासून भगवंत तिथे कायमचे राहत आहेत. तर आता आपण बिफोर वी गो इन टू द डिटेल्स ऑफ विच मूड टू गो टू पंढरपूर, आपण पुंडरीकाची ही कथा ऐकून घेऊया. हाँ वो ज्योतिर्लिंग भी है, वो अलग है. ये भी शिवजी का ही रूप है पंढरपुर में. जिसने फाइट किया वो भगवान विष्णु का रूप था, पर वहां पे वो शिवजी के रूप में, शिवलिंग के रूप में मल्लिकार्जुन है पंढरपुर में. हाँ सो ओके. तर ह्या पुंडरीकाचं एक विशेष महत्व काय आहे. सहसा भक्त लोक भगवंतांना भेटायला जातात आणि ते योग्य आहे. पण इथे असं विशेष आहे की भगवंत भक्तांना भेटायला आले. कृष्णा केम टू मीट हिज डिवोटी पुंडरीक. बट पुंडरीक का स्टोरी ना बहुत बड़ा, क्या बोलेंगे, एस्टोनिशिंग नहीं, अट्रैक्टिव नहीं, बहुत बड़ा, क्या एग्जैक्टली एग्जेक्टिव लगाने का, आश्चर्य कैसे नहीं, सुंदर आहे, इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग आहे. तर पुंडरीक जे होते या लोहदंड क्षेत्र, कोणतं क्षेत्र आहे, लोहदंड क्षेत्र किंवा दिंडीरवन पण, तिथे एक जानुदेव नावाचे खूप पायस, सज्जन, धार्मिक, भक्त, नम्र ब्राह्मण राहत होते त्यांच्या पत्नींबरोबर. व्हेरी पायस, बहुत सज्जन. आणि ते दिवसभर भगवंतांची सेवा करायचे. आणि काळांच्या प्रभावाने त्यांना एक मुलाचा जन्म झाला, त्याचं नाव होतं पुंडरीक. पण हरी बोल, पण आपल्या आपल्या कर्मांच्या प्रभावामुळे हा जो पुंडरीक होता जन्माच्या वेळी आणि जन्मानंतर काही अनेक वर्ष, तो अत्यंत अधार्मिक, हार्श वर्डिंगवाला, कठोर शब्दवाला, आई वडिलांना खूप अपमान करणारा, कायम टाकून बोलणारा असा सगळा होता. आणि एवढा तो नास्तिक आणि क्रूर आणि कठोर होता की आई वडील म्हटले अरे ह्याच्यापेक्षा मुलगा नसता झाला तर बरं झालं असतं, इट वुड बी बेटर, हमको बच्चा नहीं होता, लड़का नहीं होता. तो एवढे त्रस्त झाले होते आपल्या मुलाच्या वागणुकीवरून. तो कायम टोकून बोलायचा, रागवून बोलायचा, ओढून बोलायचा, अपमानास्पद बोलायचा आपल्या आई वडिलांना. कधीच भगवंतांना शरण जायचा नाही, नमस्कार करायचा नाही, जप बीप तर आमची गोष्ट. त्यावेळी म्हटले ह्याच्यापेक्षा आपण आपला मृत्यू झाला तर बरं. पण शेवटी म्हटले ठीक आहे, बेटर आपण काशीला जाऊ, यात्रा करू. सो वी गो टू काशी अँड वी जस्ट स्टे देअर, यू डोंट कम बॅक. त्या प्रकारे पहिलेच्या लोकांच्या सहाय्यामुळे मनात होतं, वय झालं की ते काशीला जायचे. दॅट मीन्स मोस्टली दे वोंट बी कमिंग बैक. कभी कभी कोई फॉर्च्युनेट था वो आता था इतना प्रवास करके, बट मोस्टली दे वोंट बी कमिंग बैक. तर म्हटले काशीला जाऊ. जाताना त्यांनी पुंडरीकला पण विनंती केली, अरे तू पण चल आमच्या बरोबर. म्हटलं कसलं काशी विषयी, मी काय येणार नाही, तुम्ही जावा. आई वडिलांना काय असं टोकूनच बोलायचं. आई वडील विचारे म्हातारे दोघे निघाले एकमेकांना मदत करत काशीला. त्यानंतर काही दिवसांनी पण, म्हणजे काही म्हणजे इथे सांगितलं नाही, पण आपण एक 15-20 दिवस, महिन्याभरांनी अंदाजाने
इथे काय पद्मपुराणात काय मेन्शन नाही केलं एक्झॅक्टली 15 दिवसांनी वगैरे, पण आफ्टर फ्यू डेज सांगितलंय. काही दिवसानंतर अजून काही भक्त लोक निघाले काशीला जायला. तर म्हटलं हे एवढे लोक जातात काशीला, चला बघून तर येऊ ती काशी कशी आहे, काशी कशी दिसते बघून येऊया. एक टुरिस्ट प्रमाणे आपण आध्यात्मिक धामात कधी टुरिस्ट सारखं, टुरिझम इज डिफरंट अँड गोइंग टू स्पिरिच्युअल प्लेस इज डिफरंट. तर कोणत्या मूडला जायला पाहिजे ते आपण ऐकू शेवटी धामामध्ये. तर हा आपला टुरिस्ट आहे, बघून येऊ काशी कशी दिसते. आणि हा एकदम हिरो घोड्यावर बसला, बायकोला पण बसवलं घोड्यावर, आणि घोड्यावरून चालले काशीला. काही दिवस चालल्यावर त्यांनी पाहिलं आपले म्हातारे आई बाबा पण चाललेत कसे बसे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या पुढे हसत हसत त्यांच्यावर कसा म्हातारे चाललेत, आणि हा आणि बायको आपले घोड्यावर बसून ही ओव्हरटूक द पॅरेंट्स. थोडक्यात पॅरेंट्सच्या पुढे निघून गेला. आणि पुढे जाऊन तिथे वाटेमध्ये एक कुक्कुस्थ मुनी, कुक्कुट आश्रम, कुक्कुट मुनी होते, त्यांचा आश्रम होता वाटेत. कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये तो पोचला. कुक्कुट मुनी पण खूप सज्जन, नम्र, सद्भाववाले ब्राह्मण होते. आणि पुंडरिकाबरोबर कोण होतं, त्याची पत्नी होती घोड्यावर, लक्षात ठेवा. तो आला आणि कुक्कुट मुनी आश्रमच्या आपल्या बाहेर होते अंगणात. त्यांनी पाहिलं पुंडरिकाने, अहो त्याला काय माहिती आहे कुक्कुट मुनी आहेत, एवढे महान व्यक्ती आहेत, योगी आहेत, तपस्वी आहेत, भक्त आहेत. त्यांनी विचारलं, ओ काशी इकडनं किती लांब आहे, तुम्हाला काय माहिती आहे का कुक्कुट मुनीं. तर कुक्कुट मुनी म्हटले, बघा तेव्हा मी काय कधी काशीला गेलेलो नाहीये आत्तापर्यंत, तेव्हा नक्की काशी इकडनं किती लांब आहे हे काय मला माहित नाही, आय डोंट नो. हा सर दॅट वॉज इज नेचर, कठोर हृदय वाला, सबको हंसने का, सबको गाली देने का, सबको उपहास करने का, सबको क्रिटिसाइज करने का. पुंडरीक वैसे था उस समय में, तसा त्याचा स्वभाव होता. असा लागला हे काशी किती लांब माहित नाही वगैरे. पण समोर तेव्हा संध्याकाळ झाली होती. कुक्कुट मुनींनी रिॲक्ट केलं नाही, ते शांतपणे आपल्या आश्रमात परत निघून गेले. आणि हा पुंडरीक त्यावेळी तिथेच राहिला, त्या आश्रममध्येच राहिला, कुक्कुट मुनींच्या आश्रममध्ये. आणि कुक्कुट मुनींच्या आश्रममध्ये एक महत्वाची घटना दररोज घडत असे. दररोज पहाटे 3:30-4 वाजता, ब्रह्ममुहूर्ताच्या आधी 4 वाजता, गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्या आहेत भारतातल्या, सर्वात महत्वाच्या नद्या आहेत. 3 बायका, म्हणजे या गंगा, यमुना, सरस्वतीचे स्वतः मूर्तिमंत रूप आहे. 3 बायका अत्यंत क्रूर, काळ्या कुट्ट्या, कुरूप अशा यायच्या तिथे. त्या 3 खरं गंगा, यमुना, सरस्वती होत्या. ते दररोज सकाळी कुक्कुट मुनींच्या आश्रमाला यायच्या. कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये झाडलोट करायच्या, पाणी शिंपडायच्या, सडा घालायचा म्हणतो आपण, पाणी शिंपडायच्या, सडा घालायच्या. आणि ही सेवा करता करता त्या खूप सुंदर होऊन जायच्या. तर त्या दिवशी सकाळी त्या पुंडरीकने पाहिला, या 3 कुरूप विचित्र अशा बायका आल्या. आणि म्हटलं कोण आल्या या बापरे. आणि पहाटे त्यांनी आल्या आणि कुक्कुट मुनींच्या आश्रममध्ये झाडलोट चालू केली, सडा वगैरे घातला, स्वच्छता केली. आणि जसं ते झाडलोट करत होत्या तसं ते त्यांची कुरूपता सुंदरतामध्ये बदलायला लागली. आणि इन द एंड दे बिकम व्हेरी ब्युटिफुल. आश्चर्य झाला, अरे असं काय घडलं इथे, ह्या 3 बायकांनी, ह्या कोण आहेत, आणि ह्या कोण आहेत. अर्थात त्याच्या आधी हळूहळू बघा, कधी कधी म्हणतात साधू संघाचा प्रभाव. ज्या प्रकारे वाल्या कोळी होते, वाल्या कोळींची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या प्रकारे वाल्या कोळी होते, नारद मुनींचा संघ झाला आणि कोण बनले ते, वाल्मिकी मुनी. त्याच प्रकारे हा जो पुंडरीक होता त्यालाही कुक्कुष्ठ मुनींचा संघ प्राप्त झाला, नोईंगली और अननोईंगली. आणि त्याच्या हृदयात पण हळूहळू परिवर्तन व्हायला लागलं होतं. तर पुंडरीक गेला गंगा यमुनेकडे, हे तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे येऊन काय करताय, आणि इथे येऊन असं सेवा केल्यावर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या तेजामध्ये असं परिवर्तन कसं झालं. तर गंगा, यमुना, सरस्वतींनी पुंडरीकला टोटली नेग्लेक्ट केलं. हसल्या, हे तुझ्याकडे कोण लक्ष येणार, बिकॉज ही वॉज दॅट टाइप ऑफ पर्सन ना, हार्श वर्ड्स, अनजेंटलमैन बिहेवियर. तो गंगा, यमुना, सरस्वती ने उनको टोटल नेग्लेक्ट किया. आणि उन्होंने उसको आंसर नहीं किया. उन्होंने पूछा था पुंडरीक ने कि आप कौन हैं, तुम्ही कोण आहात, पण गंगा, यमुना, सरस्वती नेग्लेक्टेड. आणि तेव्हा त्या गंगा, यमुना, सरस्वतीची कृपा, कुक्कुट मुनींची कृपा, ह्याच्यामुळे पुंडरीकच्या मनामध्ये थोडंसं पश्चात्ताप भावना
रिपेंटन्स भावना निर्माण झाली आणि तो नम्रतेने बोलायला लागला, अहो गंगा, म्हणजे त्याला माहित नव्हती गंगा यमुना सरस्वती, अहो देवींनो, मी खूप वाईट आहे, क्रूर आहे, पापी आहे, कृपया माझ्यावरही कृपा करा आणि मला उद्धार करा, मला सद्मार्गाला लावा. तेव्हा गंगा यमुना सरस्वतींना माहिती होतं. ते म्हटलं, हे पुंडरीक, उठ उठ, तू खरं खूप भाग्यशाली आहे, तू महान भक्त आहे आणि तुझं हे भाग्य आहे की तुला कुकुड मुनींचा सहवास लाभला, अजाणतेपणाने सुद्धा. जानबूझ के तो कुकुड मुनि का संग लेने नहीं आया था, बाय चांस वहां पे आया, उससे पूछा, वहां पे रुक गया, तो संग लाभला. कुकुड मुनींचं हे फार, कुकुड मुनी कसे आहेत, फार सज्जन आहेत, प्युअर हार्टेड आहेत, कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही, हृदयात कधीच लस्ट अँगर भावना नसते. आपल्या आई वडिलांची त्यांनी खूप चांगली सेवा केलेली आहे, भगवंतांचे भक्त आहेत आणि कधीच ते तुझ्यासारखे, हे पुंडरीक, तुझ्यासारखे चुकीचे किंवा क्रूरतेने किंवा काय म्हणूया कठोरतेने वागलेले नाहीत. गंगा म्हणते यमुना सरस्वती, पुढे भगवंत तुझ्यावर कृपा करणार आहेत, तुला भेटायला येणार आहेत, पण आता तू तुझा मार्ग सुधार. आणि बघा, पुंडरीकाला आपली चूक समजते, ते भगवंतांचं नाम जप भक्ती करायला लागतात आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांची ते छान प्रकारे सेवा करायला लागतात. इथे एक मी पॉईंट क्लिअर करू इच्छितो, आई वडिलांची सेवा तर केलीच पाहिजे, पण बरेचदा लोक ह्या घटनेचं किंवा पुंडरीकाचं चुकीचं किंवा आपण म्हणूया अयोग्य प्रकारे अर्थ काढतात. ते काय म्हणतात बघा, फक्त तुम्हाला किंवा जगाला सांगतील आई वडिलांची सेवा करा, बाकी काय करायची गरज है. पीपल विल नो दैट यहाँ पे पूरे पद्म पुराण, स्कंद पुराण में ऐसे कहीं मेंशन नहीं. यस, मेंशन है, पुंडरीक ने अपने माँ पिता का बहुत अच्छे से सेवा किया. मेंशन है, कुकुड मुनि ने अपने माता का सेवा किया, बट दैट इज 4th, 5th, 10th क्वालिटी. The first quality are all the spiritual qualities. So not that we neglect the parents, but not that आप खाली माँ पिता का सेवा करो, फिर माँ पिता भी कैसे भी जिंदगी जिए होंगे और आप भी कैसे भी जिंदगी में कुछ करना है करो. हाँ, आप हिंसा करो, क्रूरता करो, हाँ, गड़बड़ काम करो, हाँ, बस माँ पिता की सेवा करो और माँ पिता ने भी कुछ भी किया होगा. नॉट दैट वे. ये ऐसा इसका अर्थ नहीं है. दोनों के केस में माँ पिता भी बहुत महान धार्मिक सज्जन व्यक्ति थे, कभी हिंसा की नहीं, कभी झूठ बोला नहीं, और पुंडरीक हालांकि जिंदगी में फर्स्ट पार्ट में बहुत क्रूर कठोर थे, पर व्हेन ही चेंज ही वाज अ थरो जेंटलमैन. सो क्वालिटी इज ऑल्सो इंपॉर्टेंट, नॉट ओनली सर्विंग द पेरेंट्स इज इंपॉर्टेंट. क्वालिटी ऑफ द पर्सनैलिटी इज मोर इंपॉर्टेंट. यस, सर्विंग द पेरेंट्स हैज टू बी देयर. सो कुछ लोग क्या करते हैं, खाली सर्विंग द पेरेंट्स उठा लेते हैं और बोलते हैं देखो माँ पिता का सेवा करना चाहिए, पुंडरीक ने महापिता का सेवा किया इसलिए भगवान प्राप्त हो गए. ये सिलेक्टिव मेंटेलिटी है. पुंडरीक ने माँ पिता का अवश्य सेवा किया, पर ही डिड मच मच मोर देन दैट, मेनी मोर थिंग्स देन दैट, एंड सर्विंग द पेरेंट्स वाज अ वन थिंग विच इज मेंशन इन अ 5th, 10th प्रेफरेंस, बट इट डिड दैट एंड इट इज अ इंपॉर्टेंट थिंग. बेसिकली क्या है, माँ पिता का सेवा इज अवर मटेरियल रिस्पॉन्सिबिलिटी. इन शॉर्ट, माँ पिता का सेवा करो, अगर आप गृहस्थ है तो पत्नी का सेवा करना चाहिए, पत्नी ने पति का सेवा करना चाहिए. दे आर मटेरियल रिस्पॉन्सिबिलिटीज. आपका नौकरी धंधा, या जैसे अर्जुन को कहे आप क्षत्रिय तो योग्य प्रकार से क्षत्रिय का ड्यूटी करो. दे आर इंपॉर्टेंट पार्ट्स, बट नॉट दैट ओनली दैट हैज टू बी डन. दैट हैज अ पोजिशन आफ्टर यू आर devotee, after you are chanting holy names, after you are living a thorough gentleman life, and yes, you have to take care of your parents, husband, wife, everything. But if you say खाली माँ पिता का सेवा करो और बाकी कुछ मत करो, तो वो यहाँ का कहीं पे हमको ऐसे पद्म पुराण में और स्कंद पुराण में दिखाई देता नहीं है. ये भी हमको क्लियर होना चाहिए. तो लोग बोलेंगे पुंडरीकाने आईबाबांची सेवा केली, म्हणा परफेक्ट, पुंडरीक कधी खोटं बोलला नाही आणि त्याच्या आईबाबांनी कधी खोटं बोलले नाहीत, तो आपण काय करूया त्यातलं. पुंडरीकने कधी हिंसा केली नाही, कधी कोणाची प्राणी हत्या केली नाही, आपण काय करूया त्यातलं. सो दिस क्वालिटीज आर इम्पॉर्टंट एंड अलॉन्ग विथ दैट सर्विंग पेरेंट्स इज ऑल्सो इम्पोर्टेंट. हाँ, अभी कभी आपके पेरेंट्स भले अच्छे गुण वाले नहीं हो, पर आपको तो कम से कम अच्छा गुण वाला बनना चाहिए ना, और फिर पेरेंट्स का सेवा करो. पेरेंट्स का सेवा मत करो ऐसे कहीं कहना नहीं है, पर खाली पेरेंट्स का सेवा करना ये कोई वैदिक कल्चर के टीचिंग, नॉट दैट वैदिक कल्चर टीचर्स ओनली सर्विंग पेरेंट्स. सॉरी, ये भी एक प्रकार का मिसअंडरस्टैंडिंग
या मिसकंसेप्शन है। ये भी एक प्रकार का मिसअंडरस्टैंडिंग, मिसकंसेप्शन है। ओनली सर्विंग पेरेंट्स इज नेवर अ टीचिंग ऑफ वैदिक कल्चर। सर्विंग पेरेंट्स इज अ वेरी इंपॉर्टेंट ड्यूटी, बट मोर इंपॉर्टेंट आर सोल ड्यूटी। सो ये भी हमको रिलेटिव सत्य समझना चाहिए। हाँ, सो लोग बोलते तो बोला यस, कोई लोग बोलते बघा पुंडरीकाने कशी आईबाबांची सेवा केली। यस, पुंडरीकाने आईबाबांची सेवा केली, अवश्य केलीच पाहिजे, पण पुंडरीक कधी जेंटलमॅन होता, कधीच खोटं बोलला नाही, कधी ऑल दिस थिंग्स। आणि त्याचे आईवडील पण त्या प्रकारचे होते। आईवडील दिवसभर भगवंतांचे कधी कधी म्हणतात तुम्ही पण आईवडिलांची सेवा करा। पुंडरीकाचे आईवडील दिवसभर भगवंतांच्या नावाचा जप करायचे। आजकालचे आईवडील बघा, सत्यस्थिती आहे, इथे बरेच लोक कधी कधी जप करतात नियमित, तुमच्यापैकी तुम्ही पण करत असाल। तुम्ही एखादे सिगरेट पेले, दारू पेले, तर आईवडील तुम्हाला एवढं स्टॉप करणार नाहीत, म्हणतील नको पीत जाऊ, पण हातात जप माळा घेतली, आई बाबा अरे काय करतोय, जप माळा का घेतोय तू? हाँ, ये कलयुग चल रहा है। सो पुंडरीक्स फादर वॉज, उलट आईबाबांनी स्वतः जप केला पाहिजे भरपूर, आणि मुलालाही सांगितलं जप कर भरपूर। यस, एंड देन पुंडरीक सॉल्ड हिज पेरेंट। सो वी हैव टू सी द होल पिक्चर। उसके आगे भी मैं कह रहा हूं कि भले आपके पेरेंट्स भगवान की सेवा करें या नहीं करें, आप तो पेरेंट्स की सेवा करो, पर आपको यह भी समझना है कि पेरेंट्स की सेवा करने के पहले मेरे को ये सब भी करना है। भगवान के नाम का जप भी नियमित करना है, मेरे को जेंटलमैन बिहेवियर भी नियमित करना है, एंड ऑल्सो मेरे को पेरेंट्स की सेवा भी करनी है। सो क्वालिफिकेशन, हाँ, गुण, जैसे लोकनाथ महाराज मराठीमध्ये म्हणतात, सद्गुणांचाही विचार केला पाहिजे आधी, नुसतंच आईबाबांच्या सेवेचा विचार नाही, मुलाच्या आणि आईबाबांच्या दोघांच्याही सद्गुणांचा विचार व्हायला पाहिजे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे। एनिवे, शेवटी रुक्मिणीला भेटल्यावर कृष्ण जे आहेत ते कोणाला भेटायला आले? पुंडरीकाला। तेव्हा पण पुंडरीकाच्या वडील बरेच म्हातारे झाले होते, आणि पुंडरीक त्यांच्या आई चरणांची मालिश सेवा करत होते। आणि सेवा करताना त्यांनी पाहिलं पुंडरीकाने मागून असा एक खूप लाईट दिसतोय, लॉट ऑफ लाईट इज सीन। हां, सो दॅट टाइम लगेच त्यांनी पाहिलं तर भगवंत आलेत, आणि भगवंतांना थांबायला म्हणून त्यांनी ती वीट दिली, म्हणून त्यांचं नाव आहे विठ्ठल, विठ्ठेवर उभे आहेत। आणि आपण काही असं वाट बघत असतो कोण येतंय तर। सो ये जो फॉर्म है, भगवान वाट बघतात की पुंडरीक हम कधी येतील। सो यस, वीट दिली। ते विटीची एक स्टोरी आहे, शॉर्टमध्ये सांगतो की इंद्राने एकदा वृत्रासुरची हत्या केली होती, हां, आणि म्हणून त्याला ब्रह्महत्येचं पाप लागलं होतं, आणि त्या पापातनं मुक्त होण्याकरता ती कथा मोठी आहे। शॉर्टमध्ये इंद्रच तो वीट म्हणून तिथे आला होता, जेणेकरून भगवंत त्याच्यावर उभे राहतील आणि भगवंताचे चरण धुली त्याला प्राप्त होऊन तो त्या पापातनं मुक्त होईल। सो ती वीट बायचान्स त्या पुंडरीकाच्या घरात होती, बायचान्स म्हणजे भगवंतांच्या प्रकृतीच्या अरेंजमुळे, हां, आणि तीच लीलेच्या ह्याच्यात, आणि तीच वीट त्यांनी भगवंताला उभी राहायला दिली, आणि भगवंत त्यावर उभे आहेत। सो एनिवे, सो पुंडरीकाने आपल्या आईवडिलांची सेवा केली, आणि नंतर तो लगेच भगवंतांना भेटायला गेला। हां, मी तो पॉईंट सांगत होतो, हां, मी ऑलरेडी बोललो, पण भगवंत समजा आपल्या समोर आले ऍक्च्युअली, आणि आपल्याला म्हटले काय पाहिजे ते मागा, ले लो क्या चाहिए, तो हम क्या क्या मांगेंगे मालूम नहीं, सोच नहीं सकते। हाँ, एक क्या होंडा सिटी गाड़ी दे दो, समथिंग वी डोंट नो। पुंडरीक आईबाबांची जे बेसिक सेवा करत होते करून भगवंतांना भेटायला गेले, भगवंतांची स्तुती केली, प्रार्थना केली, नमस्कार केली। सो नॉट दॅट ओनली सर्विंग पेरेंट्स। हाँ, लोग क्या कहते हैं खाली सर्विंग पेरेंट्स ले लेते हैं, नो, पेरेंट्स का सर्विंग तो है ही, बट डिवोशन टू गॉड इज मोर इंपॉर्टेंट। डिवोशन गॉड माँ पिता ने भी करना चाहिए, बच्चे ने भी करना चाहिए। एक बार आप जैसे एक लड़का था एक जगह पे, वो 1-2 माला करते करते 16 माला डेली जप करने लग गया। तो एक बार उसके आजोबा दादाजी बोले, अरे ह्या वयात जप बीप करायचा नसतो, रिटायर झाल्यावर जप करायचा असतो। तर त्यांनी आयडिया लावली, हुशार मुलगा होता तो, कॉलेज स्टुडंट होता, हुशार होता। तो आजोबांना म्हटला तुम्ही रिटायर झाले, मग तुम्ही दररोज 16 माळा जप करा 2 तास, मी जप थांबवतो। आजोबांनी नको, तूच चालू ठेव, सॉरी, तूच जप चालू ठेव। सो चैंटिंग नेम्स ऑफ गॉड इज नॉट दैट इजी अनलेस वी हैव डिजायर फ्रॉम इनसाइड। अंदर से कन्विक्शन एंड डिजायर होना चाहिए, तभी हम भगवान के नाम का जप कर सकते हैं। सो एनीवे, बोलायला सोपं आहे, हाँ, या वयात भक्ती नसते करायची, म्हातारे झाले करायची असते, मग तुम्ही झालेत ना म्हातारे, करा की आता ती। पुंडरीक जी ने दिया, बाद में जाके भगवान को मिले। आणि पुंडरीकाने भगवंतांना काही आशीर्वाद मागितले,
ते ऐकण्यासारखे आहेत. कारण काय भगवंतांकडे मागावं. हां, पुंडरीक म्हटले, देखो भगवान से क्या मांगे. पुंडरीक म्हटले भगवंतांना, तुमचं एवढं श्याम सुंदर रूप, श्याम सुंदर एवढं सावळं सुंदर गोजरीय रूप आहे, सुंदरशी स्माईल आहे, ह्या रूपामध्ये तुम्ही इथे कायम राहा. भगवंतांनी पूर्वी सांगितलं होतं दिंडी रोला येऊन इथे राहीन, घाबरू नको थोड्या दिवसांनी. हां, आणि ते म्हटले की जे कोण जीवात्मे येऊन तुमचं दर्शन घेतील त्यांनी मागो किंवा न मागो त्या सगळ्यांना भगवंतांची भक्ती प्रदान करा. आणि भारतातल्या अनेक तीर्थांपैकी हे जे पंढरपूर तीर्थ आहे ते पण एक महान म्हणून महत्त्वाचं तीर्थ असू द्या. आणि कोणी योग्य असेल, कोणी क्वालिफाईड असेल, कोण अनक्वालिफाईड असेल, सगळ्यांना तुमचं दर्शन इथे पंढरपूरला मिळू द्या. आणि हे जे धाम आहे ते माझ्या नावाने प्रसिद्ध होते. म्हणजे ते पुंडरीकपासून खरं ते अपभ्रंश होतोच पंढरपूर झालेलं आहे. हां, पुंडरीकचं. सो एनिवे, सो अशा प्रकारे भगवंतांनी आशीर्वाद दिले. आणि स्कंदपुराणामध्ये हे डिटेल आहे, तोही महत्त्वाचा पॉईंट आहे, तो थोडक्यात सांगतोय की ही जी पुंडरीकांनी भक्ती केली होती ना, ती ब्रह्माजींच्या मार्गदर्शनाखाली केली होती. सो पुंडरीक काय नुसताच आईवडिलांची सेवा करत नव्हता, आईवडिलांची सेवा करत होता. मेन पॉईंट इज त्याचे आईवडील पण महान भक्त होते. अनदर मेन पॉईंट इज पुंडरीकांनी पण आध्यात्मिक भक्ती खूप छान प्रकारे केली होती. ब्रह्माजी आणि त्यांचे जे गुरु होते, त्याच्या मार्गदर्शनाखाली. सो ऑल दीज पॉईंट्स आर इक्वली इम्पॉर्टंट.